नमस्कार मित्रांनो, नुकतेच महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण ही योजना चालू केलेली आहे। तर याचा GR आलेला आहे। तर याबद्दल आज आपण सविस्तर माहिती या ठिकाणी बघणार आहे। तर बघा, हा महाराष्ट्र शासनाचा GR आहे 28 जून 2024 या तारखेचा। तर बघा, या योजनेचा जो उद्देश आहे तो काय आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेऊया। तर बघा, राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे आणि राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे हा याच्या मागचा उद्देश आहे। राज्यातील महिलांना मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे हा या योजनेचा उद्देश आहे। आणि योजनेचे स्वरूप बघा, पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्ताक्षरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ज्याला आपण म्हणतो DBT सक्षम बँक खात्यात दरमहा 1500 रुपये म्हणजे 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे। तर हा या योजनेचं स्वरूप आहे। योजनेचे लाभार्थी बघा कोण आहे, 21 वर्षापासून तर 60 वर्षापर्यंत महाराष्ट्रातील वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला या राहणार आहे। योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता बघा, त्यासाठी काय आवश्यक आहे, लाभार्थी कुठला असला पाहिजे। लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला ह्या याच्या लाभार्थी आहेत आणि 21 वर्ष पूर्ण झाले पाहिजे आहे आणि 60 वर्षाच्या आतमध्ये पाहिजे आहे। लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याच्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। तर या योजनेला अपात्र कोण आहेत, म्हणजे कोण हा फॉर्म भरू शकत नाही, तर ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे किंवा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे जे इन्कम टॅक्स फील करतात, तर असे हे लोक हा फॉर्म भरू शकत नाही। सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ते सुद्धा लाभार्थी आहे ना। इतर योजनेचा जर लाभ घेतला असेल आणि जर सदस्य असेल, आमदार खासदार यांच्या परिवारातील कुटुंबातील जर सदस्य असेल ते सुद्धा अपात्र आहेत। तसेच बघा, अपात्रतामध्ये ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर ते सुद्धा फॉर्म भरू शकत नाही। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत ट्रॅक्टर वगळून, तर ते सुद्धा अपात्र आहेत या योजनेकरता। तर असे याच्या अटी आहेत। त्यानंतर बघा, कोणते कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहेत, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे। बघा, कागदपत्रे कोणते आवश्यक आहे तुम्हाला, एक आहे तुमच्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड, तसेच डोमेसियल प्रमाणपत्र म्हणजे अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी पाहिजे आहे किंवा महाराष्ट्रातील जन्माचा दाखला, सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला कुटुंब उत्पन्नाचा दाखला म्हणजे तहसीलदाराचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो तुम्हाला काढणे आवश्यक आहे आणि बँक खाते हे आवश्यक आहे। त्यांचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल, त्यानंतर रेशन कार्ड लागेल आणि एक हमीपत्र लागेल। तर हे सर्व डॉक्युमेंट्स इतके महत्त्वाचे आहेत। लाभार्थ्यांची निवड बघा कशा पद्धतीने केली जाईल, तर त्या लाभार्थ्यांना सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन म्हणजे विदर्भ कम्प्युटरमध्ये येऊन तुम्ही फॉर्म भरू शकता। तसेच मुख्य सेविका, ग्रामपंचायत ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविका इथे सुद्धा तुम्हाला ऑनलाईन प्रमाणित केल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकता। तर हे या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतर बघा, याची जी प्रक्रिया आहे तर नियंत्रण अधिकारी आणि जी समिती आहे जिल्हा व्यवस्थापन समिती त्यांच्या माध्यमातून हे तुम्हाला संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती जी आहे त्यांच्या याच्यातून ही जी लिस्ट आहे, यादी आहे, निवड प्रक्रिया हे तिथून होणार आहे।
त्यानंतर बघा योजनेचे कार्यपद्धती, पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. त्यानंतर बघा अर्ज भरण्याची संपूर्ण, ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही अंगणवाडी केंद्रात किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध असतील किंवा ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध असतील. त्यानंतर तुम्हाला KYC करायची आहे. KYC करण्याकरता तुम्हाला कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड या 2 गोष्टीची आवश्यकता पडेल. तर बघा या पद्धतीची माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. योजनेची प्रसिद्धी आहे. त्यानंतर याच्या 2 समित्या तयार झालेल्या आहेत. एक राज्यस्तर समिती आहे आणि एक जिल्हास्तर समिती आहे. म्हणजे कलेक्टर, जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे त्याच्यामार्फत हे तुमचं निवड प्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतर बघा तुम्ही खाली स्क्रॉल करायचा या GRमध्ये, शासन निर्णयमध्ये, तर तुम्हाला इथे महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहे. अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात जी आहे 1 जुलैपासून तुम्हाला हे ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात केली जाईल. तसेच शेवटचा दिनांक जो आहे ते 15 जुलै 2024 आहे. म्हणजे 15 दिवसाचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे. त्याआधी तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट्स तयार करून घ्यायचे आहे. तात्पुरती यादी ही 16 जुलैला प्रकाशित केल्या जाईल आणि तात्पुरत्या यादीवर जर तुम्हाला काही हरकती द्यायच्या असेल तर त्या तुम्ही 16 जुलै ते 20 जुलैपर्यंत तक्रार किंवा हरकती देऊ शकतात. आणि त्याचं निराकरण करण्याचा जो कालावधी आहे तो 21 जुलै ते 30 जुलैपर्यंत आहे. अंतिम यादी जी आहे ती 1 ऑगस्ट 2024 रोजी तुम्हाला ऑनलाईनवर प्रस्तावित केल्या जाईल. त्यानंतर जे लाभार्थ्याची निधी हस्तांतरण आहे ते 14 ऑगस्ट 2024 या रोजी तुम्हाला निधी मिळून जाईल. तर या पद्धतीची ही माहिती आहे. आणि दर महिन्याच्या 15 तारखेला तुम्हाला ते 1500 रुपये जे आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होत जाईल. तर या पद्धतीचा हा GR आहे. तर हा सविस्तर GR मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये लिंकमध्ये टाकून देतो जेणेकरून तुम्ही वाचू शकता. तर 1 जुलैला सुद्धा आपला एक नवीन व्हिडिओ येईल ज्यामध्ये ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे सांगितलं जाईल. त्याकरता विदर्भ कम्प्युटर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला याच्यातून समोरची माहिती मिळेल.